वर्धा जिल्ह्यातले आणि माझ्या मतदारसंघातले काही महत्त्वाचे रेल्वेच्या संदर्भातले विषय मी त्या निमित्तानं निदर्शनामध्ये आणू इच्छितो। या पहिले सुद्धा वर्धा जिल्ह्याचा खासदार म्हणून या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदयांचं लक्ष वेधण्याचं काम हे त्या निमित्तानं मी प्रत्येक वेळेला केलेलं आहे। आज या चर्चेच्या माध्यमातून माननीय रेल मंत्र्यांना मला या निमित्तानं प्रामुख्यानं सांगावंसं वाटतं की पुलगाव आर्वी ही एक नॅरो गेज रेल्वे ही ब्रिटिशांनी त्या काळामध्ये चालू केली होती। 1917 मध्ये ब्रिटिशांनी ही नॅरो गेज रेल त्यावेळेला सुरू केली होती आणि 94-95 पर्यंत ही नॅरो गेज रेल आर्वी ते पुलगाव ही चालली आणि नंतर 95 मध्ये ही रेल बंद पडली। मला या निमित्तानं सर्व जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती करावीशी वाटते की ही नॅरो गेज रेलचं रूपांतर हे ब्रॉडगेजमध्ये त्या निमित्तानं आपण केलं पाहिजे। ही आग्रहाची मागणी मी या ठिकाणी करतो। आर्वी पुलगाव ब्रॉडगेज आणि त्याच नंतर या रेलचं एक्सटेन्शन हे वरुडपर्यंत आपल्याला करणं गरजेचं आहे। मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की ही ट्रेन जी आहे ही ट्रेन राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की पुलगावला एक मिलिटरीचा एक अतिशय मोठा डेपो हा त्या ठिकाणी आहे आणि दुसरा डेपो जो आहे तो आमल्याला आहे मध्य प्रदेशमध्ये आणि हे दोन्ही डेपो हे रेल्वेनी जोडणं हे अतिशय महत्त्वाचं काम राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला करणं पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे। कारण की हे दोन्ही मिलिटरीचे डेपो हे आपण रेल्वेनी जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते काम हे पुढच्या काळामध्ये आपल्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो। हे दोन हा एक अतिशय महत्त्वाचा विषय। मी ज्या मतदारसंघातून येतो तो मतदारसंघ हा महात्माजींचा सेवाग्रामचा आश्रम असलेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये महात्माजींचं वास्तव्य राहिलेलं आहे आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या मुद्द्यावर आहे की केव्हा ही आपली ट्रेन त्या निमित्तानं चालू होईल। त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की पुढच्या काळामध्ये ही रेल्वे आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये सुरू होईल ही एक अपेक्षा मी या ठिकाणी आपल्याकडनं या ठिकाणी करतो। आज या संदर्भासोबतच काही अतिशय महत्त्वाचे विषय सुद्धा आहेत। मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं वाटतं की अतिशय महत्त्वाचा विषय आम्ही मतदारसंघामध्ये जेव्हाही जातो मतदारसंघामध्ये गेल्यानंतर सातत्यानं लोकांकडनं आम्हाला विचारणा होते की करोना काळाच्या पहिले जे स्टॉपेजेस चालू होते ते स्टॉपेजेस आपण करोनामध्ये बंद केले आणि अद्यापपर्यंत करोना जाऊन आता इतके दिवस होऊन सुद्धा हे स्टॉपेजेस आपण पूर्ववत चालू केले नाही। त्यामुळे नागरिकांची विचारणा आमच्याकडे असते। लोक आम्हाला विचारतात की करोनाच्या पहिले हे स्टॉपेज होते त्यावेळेला आपण बंद केले, आता करोना नाही आहे तर आपण हे पुन्हा स्टॉपेज केव्हा चालू करणार। मला माननीय रेल मंत्र्यांकडनं ही अपेक्षा आहे की आजच्या आपल्या या रिप्लायमध्ये आपण या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आश्वस्त करावं आणि जे स्टॉपेजेस हे करोनाच्या पहिले होते ते सर्व स्टॉपेजेस चालू करण्याची घोषणा आज आपण आपल्या या रिप्लायच्या माध्यमातून करावी अशी एक नम्र विनंती मी आज या ठिकाणी आपल्याकडे करतो। कारण की हिंगणघाट आहे, सिंधी रेल्वे हिंगणघाटचा जर आम्ही विचार केला तर हिंगणघाटमध्ये आता एक नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे। हिंगणघाट ही औद्योगिक नगरी आहे, अनेक उद्योग हिंगणघाटमध्ये आहेत, परंतु करोनाच्या पहिले ते स्टॉपेज बंद असल्यामुळं आज ही औद्योगिक नगरी सुद्धा मोठ्या पद्धतीनं अफेक्ट होत आहे। नागरिकांना सुद्धा याचा अतिशय मोठा त्रास होतोय। आज जर आपण पाहिलं तर सिंधी रेल्वेला लॉजिस्टिक पार्क आहे आणि त्या दृष्टीनं तिथले सुद्धा महत्त्वाचे जे स्टॉपेज आहे हावडा कुर्ला शालिमार एक्सप्रेस असेल, महाराष्ट्र एक्सप्रेस असेल, नागपूर पुणे एक्सप्रेस असेल, विदर्भ एक्सप्रेस असेल, हे सर्व स्टॉपेजेस हे अद्यापपर्यंत त्या ठिकाणी देण्यात आलेले नाही। त्यामुळं मतदारसंघातल्या सर्व जनतेच्या वतीने मी आपल्याला नम्र विनंती करतो की जे स्टॉपेजेस करोनाच्या पहिले होते ते आपण चालू करण्याची घोषणा आज आपण आपल्या रिप्लायमध्ये करावी ही नम्र विनंती आज या चर्चेच्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो। सर, एक आरोबीचा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्या ठिकाणी आपले आरोबीज आपण या ठिकाणी केलेले आहे। फॉर एक्झाम्पल एक 15 वर्षापासून सुद्धा हे आरोबीज अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही। आपल्या माहितीकरता मी सांगू इच्छितो की पहिले एक पुलगावचा आमचा एक आरोबी आहे, या पुलगावच्या आरोबीला जवळपास आता 14 ते 15 वर्ष पूर्ण होऊन राहिलेले आहेत, परंतु पुलगावचा आरोबी अजूनपर्यंत चालू झालेला नाही। पहिले
हा आरोबी हा BNC डिपार्टमेंटकडे होता, त्याच्यानंतर हा आपल्या महारेलकडे देण्यात आला. परंतु या आरोबीला जवळपास वर्क ऑर्डरला 14 वर्ष ते 15 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा अद्यापपर्यंत पुलगावचा आरोबी अजूनपर्यंत सुरू झालेला नाही. महारेल सोबत जेव्हा आम्ही विचारणा करतो त्यांच्याकडनं सुद्धा काही समाधानकारक उत्तर याच्यामध्ये आम्हाला भेटत नाही. माझी आपल्याला नम्र विनंती राहील की जे आरोबीज 10-10, 12-12, 15-15 वर्षापासून पेंडिंग आहे, ज्याचं काम पूर्ण झाले नाही, मला या निमित्तानं आपल्याला विनंती करावीशी वाटते की रेल्वे मंत्री म्हणून एक आढावा आपण पेंडिंग आरोबीचा त्या निमित्तानं घ्यावा आणि जे आरोबीज हे मागच्या 14, 15 वर्षापासून पूर्ण झालेले नाहीत, हे आरोबी कसे लवकरात लवकर आपल्याला पूर्ण करून घेता येईल याच्याकरता माननीय मंत्री म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालावं, ही एक नम्र विनंती मी या ठिकाणी आपल्याकडे करतो. त्याचबरोबर अंडरपासचे सुद्धा अतिशय महत्त्वाचे विषय. अंडरपास आज एक सुद्धा अंडरपास हा प्रॉपर आहे अशी परिस्थिती कुठंच आपल्याला पाहायला भेटत नाही. थोडा पाऊस जरी आला तरी त्या अंडरपासमध्ये पूर्ण पाणी साठतं आणि जवळपास 8-8, 10-10 तासपर्यंत ट्रॅफिक अफेक्ट होतं. इकडचे लोक तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचे लोक इकडे येऊ शकत नाही. त्यामुळे हा अंडरपासचा जो सुद्धा विषय आहे तो अंडरपासचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि या अंडरपासच्या विषयामध्ये सुद्धा आपण जातीनं लक्ष घालून पुढच्या काळामध्ये हे अंडरपास सुद्धा कसे प्रॉपर करता येईल त्या दृष्टीनं आपण विशेष लक्ष घालावं अशी एक आग्रहाची विनंती मी या मतदारसंघाचा खासदार म्हणून या ठिकाणी करतो. आणि मी अनेकदा आपल्याला भेटलोय, अनेकदा आपल्याला निवेदनं दिले आहेत. माझी आपल्याकडनं नम्र विनंती फक्त इतकी आहे की तुमच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला आमचा आरवी पुलगाव ब्रॉडगेजचं आणि त्याच्यानंतर त्याचं एक्सटेन्शन वरुड अमलापर्यंत करून येण्याचं काम हे आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये झालं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या मतदारसंघातील जनता ही आपल्याला कधीही विसरणार नाही. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ज्या वेळेला 2024च्या लोकसभेच्या निवडणुका ह्या लागल्या होत्या लोकसभेच्या, त्यावेळेला देशाचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी हे आमच्या मतदारसंघामध्ये तळेगावला त्या ठिकाणी सभेकरता आले होते आणि त्या सभेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आमच्या मतदारसंघातल्या जनतेला आश्वस्त केलं होतं की आरवी पुलगाव ब्रॉडगेज आणि त्याचबरोबर त्याचं एक्सटेन्शन वरुड अमलापर्यंत करून देण्याचं काम हे आम्ही निश्चित करू. हे देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांनी दिलेलं आरवी मतदारसंघाला आणि जिल्ह्याला हे आश्वासन होतं. त्यामुळं बस एक मिनिट बस जस्ट मिनिट त्यामुळं हे आश्वासन हे त्या निमित्तानं पूर्ण झालं पाहिजे इतकी नम्र विनंती मी या ठिकाणी करतो. आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं सुद्धा 2 मिलिटरी डेपो, एक पुलगाव आणि दुसरा आमला हा रेल्वेनी जोडणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये हे ऐतिहासिक काम आपल्या माध्यमातून व्हावं इतकी नम्र विनंती मी आज या ठिकाणी करतो. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो आणि माझ्या 2 शब्दांना विराम देतो. थँक्यू. धन्यवाद. माननीय श्री रंग